नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आपण चिनी तंत्रज्ञानाने मक्याची लागवड केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण 2 रोपातील अंतर जे आहे हे आपण ठेवलेलं आहे 15 इंच, आणि हे आपण टोकर मशीनच्या सहाय्याने लागवड केलेला हा प्लॉट आहे. तर टोकर मशीनने लागवड करताना आपण काय केलं की टोकर मशीनला जे 12 दाता असतात त्यापैकी 4 दाता आपण चालू ठेवलेले आहेत आणि 8 दाता जे आहेत हे आपण बंद केलेले आहेत. तर बंद कसे करायचे, तर टोकर मशीनला जे साईडनं स्क्रू असतात बॉक्सच्या विरुद्ध बाजूला दाताला लावून असतात स्क्रू, तर ते स्क्रू आपण काढलेले आहेत. म्हणजे एक दात चालू ठेवलेला आहे, 2 दात बंद, एक दात चालू 2 दात बंद. आणि एका ठिकाणी बियाणं 2 पाडण्यासाठी आपण 3-3 नंबरच्या विला हे आपण त्या ठिकाणी वापरलेले आहेत. मशीन आपण पॅड क्रॉपची मशीन या ठिकाणी वापरली होती टोकन करण्यासाठी. तर अशा पद्धतीने याची लागवड आहे. आणि 2 रोपानंतर 15 इंच एका ठिकाणी बियाणं संख्या 2, ही जी लॅटरल आहे ड्रिप या ठिकाणावरून तर या इथपर्यंत जे आहे ही आहे 4.5 फूट. आणि एकरी बियाणे साधारण 9 किलोपर्यंत लागलेलं आहे. ड्रीपचं अंतर जास्त असल्यामुळे आपण बियाणे संख्या साधारण 9 किलोपर्यंत लागलेली आहे. पारंपरिकमध्ये जर आपण हे केलं असतं तर साधारण 7 किलोपर्यंत बियाणं आपल्याला या ठिकाणी लागलं असतं. तर ही व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची 3567. ही व्हेरायटी आपण कोलंट्रेनिलिप्रोल याची सीड ट्रीटमेंट असलेली हे बियाणं आहे. थायमोथाउजनची सुद्धा सीड ट्रीटमेंट असलेली बियाणं मिळते, परंतु आपण कोलंट्रेनिलिप्रोल जे की आपलं कोराझनमध्ये येते त्याची सीड ट्रीटमेंट असलेलं हे बियाणं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि याला आपण खताचं व्यवस्थापन जे आहे हे आपण सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक असलेलं करोमंडल कंपनीचं ग्रो प्लस नावाने मिळते, हे आपण एकरी 2 बॅगा याला दिलेल्या आहेत. सोबत करोमंडल कंपनीचं 14-35-14 हे आपण याला एकरी 1 बॅग या पद्धतीने बेसल डोस याला आपण सुरुवातीला लागवडीबरोबर याला दिलेला आहे. आणि साधारण 25 दिवसाला याला आपण NPK 126100 साधारण आपण जे सांगितलं होतं की 2 डोस आपण याला देणार आहोत 3-3 किलोचे एकरी. याला आपण दर 5 दिवसाला 2 डोस याला दिलेले आहे. त्यानंतर सर्वात मेन आहे ते म्हणजे झिंक. याला झिंक आणि युरिया, ही साधारण युरिया आपण याला एकरी फक्त 10 किलो या 2 वेळेस युरियाचा डोस. युरिया एकाच वेळेस 1-1 पोतं 2-2 पोते घ्यायचे नाही. सुरुवातीला युरिया कमी लागते, त्याच्यामुळे मोजका जी आपण खताचं नियोजन आहे हे आपल्याला मोजकं द्यायचं आहे. एकाच वेळेस 2-2, 3-3 पोते टाकून मतलब नाही, कारण की जर याला एकदमच जास्त जर खत दिलं तर हे एकदम शेकाटी होते. म्हणजे बुडं जे आपण म्हणतो एकदम मोठमोठे होणार नाही, एकदम बारीक बारीक साईजचे होतात आणि फक्त हाईटच वाढते. म्हणून त्याच्यामुळे खताचं व्यवस्थापन तुम्हाला मोजकं करायचं आहे. जरी तुम्ही NPK जरी कोणतं देत असाल, DAP म्हणा, 9-24 म्हणा, युरिया म्हणा, कोणतं जरी तुम्हाला द्यायचं असेल तर मोजकं प्रमाणामध्ये दर 5 दिवसाला 6 दिवसाला या पद्धतीने तुम्हाला खताचे व्यवस्थापन हे ठिकाणी तुम्हाला करावे लागेल. म्हणजे पिकाची क्वालिटी आणि ग्रेनरी जी आहे हे चांगले दिवस टिकून राहील या पद्धतीने याचं नियोजन जे आहे तुम्हाला करायचं आहे. आणि पाणीसुद्धा मोजकं द्यायचं आहे. मोजकं म्हणजे साधारण 5 घंटे 6 घंटे. बरेच शेतकरी रात्रभर एका ठिकाणी ड्रीप चालू करतात, संपूर्ण शेत ओलं घार, त्याच्यामुळे जे झाडाला अन्न अपटेक करण्यासाठी वापसा कंडिशन लागते ती वापसा कंडिशन मिळत नाही, त्याच्यामुळे पीक जसं पाहिजे तसं वाढत नाही. म्हणून मोजकं पाणी, एकदम डरडर नको. मधला साधारण हे जे आहे साधारण 1 फुटापर्यंत इकडे जरी भिजलं तरी चालते, मधलं थोडंसं कोरडं राहायला पाहिजे. या पद्धतीने पाणी तुम्हाला द्यायचं आहे. एकदम डरडर पाणी नको, म्हणजे ओलं चिब नको. या पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन जे आहे तुम्हाला करायचं आहे. आणि फवारणीमध्ये आपण याला पहिली फवारणी आहे, आपले 2 प्लॉट आहेत त्याच्यामध्ये. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण काही ठिकाणी बुरशीनाशकामध्ये पॉलिराम जे की BSF कंपनीची मिळते, त्याच्यामध्ये मेटेराम घटक आहे, सोबत झिंक आहे 17% याची आपण बुरशीनाशकामध्ये वापर केलेला आहे. सोबत इमॅमेक्टिन या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि वाढीसाठी आपण 28-28-00 जे की इन्स्टा नावाने मिळते करमंडलची, त्याचा आपण फवारणीमध्ये वापर केलेला आहे. आणि दुसरी फवारणी आपली आहे ती म्हणजे बुरशीनाशकामध्ये रोको जे की ज्याच्यामध्ये थायफिनाइड मिथाईल हे आपण साधारण 35 ग्राम 30 ते 35 ग्राम आणि इमॅमेक्टिन प्लस क्लोरो असं आता 2 स्प्रे याच्यामध्ये झालेले आहेत. तर आज रोजी या प्लॉटला साधारण झालेले असतील, नोव्हेंबरचा प्लॉट आहे, 10 ते 11 नोव्हेंबरची लागवड आहे. आणि साधारण आज रोजी साधारण याला 35 ते 40 दिवस झालेले आहेत. आणि उंची साधारण असेल 2.5 ते 2.5 फुटापर्यंत, म्हणजे मांडीपर्यंत, अशा माझ्या मांडीपर्यंत उंची याची आहे. तर बुडाची साईज बघू शकता, जबरदस्त ठिकाणी झालेली आहे. खताचं व्यवस्थापन करताना फक्त मोजकं खत द्यायचं आहे, म्हणजे पीक जेवढं लागते तेवढंच घेणार आहे. आणि पिकाची क्वालिटी वगैरे त्या ठिकाणी मेंटेन चांगली राहण्यासाठी खताचं व्यवस्थापन थोडंसं कमी द्या, परंतु दर 5 दिवसाला 6 दिवसाला
या पद्धतीने खताचे व्यवस्थापन करा म्हणजे पीक एकदम जोमदार वाढेल आणि पिकाची ग्रेनरी सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकून राहील. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन जे आहे हे करायचं आहे. बघू शकता हे आपण आहे 3 एकरमधला टोटल आपला मक्याचा प्लॉट एक समान या ठिकाणी बसलेला आहे. पूर्ण एकदम हिरवा गच्च पाहू शकता.